नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर येत्या 2 तारखेला होणारे हिंदकेसरी कोरेगावचं भव्य आणि दिव्य मैदान, बैलगाडा मालक ज्या मैदानाची वाट बघत असतात तो मैदान मात्र 2 तारखेला होणार आहे। आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नंदी तो म्हणजेच 1001 किंग मथुर 100% मित्रांनो दाखल होणार आहे आणि मैदानासाठी सज्ज झाला आहे। आणि खूप जण बोलत होती की मथुरचा पायरा कोण असेल दादा, बाकासूरचा पायरा कोण असेल, तर त्याची माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला 100% मिळेल। ते व्हिडिओ संपूर्ण पहा। मुंबईचा किंग 1001 मथुर 100% मैदानात दाखल होणार मित्रांनो। आणि मथुरचा पायरा हा फिक्स नसणार आहे, हा संभावित पायरा असणार आहे। परंतु मित्रांनो या 2 पायऱ्यांपैकी एकच पायरा 100% फिक्स राहणार। एक म्हणजे हिंदकेसरी सुंदर उर्फ कॉकटेल, म्हणजे पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात ज्या जोडीने 2 नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं ती जोडी आपल्याला कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानात बघायला मिळू शकते। कारण आता तुम्ही बघितलं असेल सुंदरसुद्धा खूप असा फॉर्ममध्ये आहे, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेते आणि मथुर आपल्या फॉर्ममध्ये आहेच। आणि दुसरा पायरा एक असू शकतो तो म्हणजेच सुपनेकरांची टिटवी आणि मथुर 1001 यांचा पायरासुद्धा होऊ शकतो मित्रांनो। तुम्ही काल बघितलं असेलच तुफानी बिनजोड आपल्याला बघायला मिळाली आणि गॅस कसे असते ती 100% दाखवून दिली त्या जोडीने। आणि आपल्याला कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानात मथुरचा पायरा एकतर असू शकतो सुंदर उर्फ कॉकटेल, नाहीतर मित्रांनो असू शकतो टिटवी। या 2 पायऱ्यांपैकी एक पायरा 100% फिक्स असणार मथुरला मित्रांनो। आणि दुसरा नंदी म्हणजेच अखंड महाराष्ट्राचा लाडका नंदी तो म्हणजेच दशम हिंदकेसरी बकासूरच्या पायाला दुखापत झाली मित्रांनो। तुम्ही बघितलं असेलच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती व्हिडिओ व्हायरल झालेली, बकासूरच्या पायाला दुखापत झालेली ती। त्यानंतर मामांचा बाईट आली, मामांनी स्वतःने सांगितलं की बकासूर आता 50% रिकवर झाला आहे आणि मैदानात 100% दिसणार, परंतु 10 ते 15 दिवसानंतरच। आता कोरेगावचं मैदान मात्र असणार आहे 2 तारखेला। अखंड महाराष्ट्रातील सर्व बकासूरचा चाहता वर्ग एकच गोष्ट बोलतोय की 2 तारखेला हिंदकेसरी कोरेगावच्या मैदानात आपला बकासूर पालायला हवा। परंतु मित्रांनो बकासूर 100% रिकवर झाला तर आपल्याला मैदानातसुद्धा 100% बघायला मिळणार आणि मामा धप्पासुद्धा देऊ शकतात। तर मित्रांनो बकासूर हा मैदानामध्ये दाखल झाला तर आपल्याला अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी ती म्हणजेच घोटकरांचा छोटा सर्जा आणि दशम हिंदकेसरी बकासूर हा पायरा 100% जुळून येऊ शकतो। आणि हिंदकेसरी कोरेगावच्या मैदानात हाच पायरा आपल्याला दिसू शकतो। तुमचं मत काय मित्रांनो, बकासूर हा 100% रिकवर होणार का? आणि रिकवर झाल्यानंतर बकासूरचा पायरा 2 तारखेच्या मैदानात कोण असणार? तुमचं मत नक्की मला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो।